काल वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेने सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचाच गेम केलाय. त्यामुळं आता यापुढं असं बोललं जातंय, सरकारी वकील उज्ज्वल निकम संतोष देशमुखांची केस लढू शकणार नाही. बीड जिल्ह्यामधील म्हसाजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येला 1 वर्ष पूर्ण होऊन गेलंय. तरी देखील संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी त्यांच्या केसची सुनावणी सलग कधी झालीच नाही. शुक्रवारी पुन्हा एकदा सुनावणी पार पडली. त्यावेळेस या प्रकरणाला मात्र वेगळंच वळण लागलंय. संतोष देशमुखांच्या हत्ये प्रकरणातील सर्व आरोपींनी शुक्रवारी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना या केसमधून हटवण्याची मागणी केली. तर आणखीन दुसरी एक गोष्ट न्यायालयात घडली. सुदर्शन घुले याच्यावरती आरोप सिद्ध होणार होते, पण अचानक तो कोर्टामध्ये चक्कर येऊन खाली पडला. हा खटला लांबवण्यासाठी आणि आरोपीकून या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न चालू झालाय. ही सुनावणी चालूच होऊ नये यासाठी आरोपींनी वेगवेगळे डाव टाकलेत. नेमकं सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना संतोष देशमुख यांच्या केसमधून का हटवलं जातंय, आरोपींनी नेमकं असं काय केलंय आणि या केसची सुनावणी पुढे होऊच नये यासाठी आरोपींनी असे कोणते नवीन डाव टाकलेत, चला सविस्तर या व्हिडिओमधून पाहू. 10 सप्टेंबर 2025 या दिवशी सरकारी वकील उज्ज्वल निकम हे माध्यमांसंग बोलत होते. त्यावेळेस त्यांनी मीडियाला सांगितलं, संतोष देशमुख या प्रकरणातील सर्व आरोपी, मग तो 1 नंबरचा आरोपी असो किंवा 5 नंबरचा आरोपी असो, हे सर्वजण खटला लांबवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतायत. उज्ज्वल निकम यांनी कोर्टाकडे अपील देखील केली. जेव्हा जेव्हा या केसची सुनावणी असते त्यावेळेस या प्रकरणातील आरोपी कोणत्या ना कोणत्या कारणावरून अर्ज करत असतात. यासाठी आम्ही न्यायालयाचं लक्ष वेधलं आहे. 17 डिसेंबर 2025 उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्या जामीन अर्जावरती सुनावणी पार पडते. जवळपास 6 तास दोन्ही बाजूनी जोरदार युक्तिवाद झाला. मग संतोष देशमुख यांच्या बाजूने सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला, तर वाल्मिक कराडच्या बाजूने त्याच्या वकिलांनी युक्तिवाद केला. वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयामध्ये दिलेला आहे, पण त्याच्यावरती 19 डिसेंबरला मकोका न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे. तोपर्यंत वाल्मिक कराडला जामीन देण्यात यावा, पण उच्च न्यायालयाने जामीन देण्यास स्पष्टपणे नकार दिला. आता ती तारीख येते 19 डिसेंबर 2025. बीडच्या मकोका न्यायालयामध्ये संतोष देशमुख हत्ये प्रकरणाला सुनावणी सुरू होते. या प्रकरणात ज्या आरोपींना अटक केले त्यांच्यावरती आरोप सिद्ध होणार होते. सरकारी पक्षाचे वकील बाळासाहेब कोल्हे हे युक्तिवाद सुरू करतात. त्याच वेळेस आरोपींनी पुन्हा एकदा गेम खेळला. आरोपींच्या वकिलामार्फत न्यायालयामध्ये एक अर्ज सादर होतो. आरोपींच्या वकिलांनी दिलेल्या त्या अर्जामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं असतं, सरकारी वकील उज्ज्वल निकम हे राजकीय पक्षाशी संबंधित आहेत, त्यामुळं त्यांना संतोष देशमुख हत्ये प्रकरणातून काढून टाकावं. पण पुढे आरोपींनी असा डाव टाकलाय, सरकारी वकील उज्ज्वल निकम ही केस लढूच शकत नाहीत, असं चिन्ह आता निर्माण झालंय. नेमका आरोपींनी काय डाव टाकलाय ते आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत. 19 तारखेला म्हणजे काल आरोपींवरती आरोप सिद्ध होणार होते. सर्व आरोपींनी उज्ज्वल निकमला हटवण्याची मागणी केली. त्याच वेळेस कोर्टामध्ये आरोपी सुदर्शन घुले याचं नाव पुकारण्यात आलं, पण तो कोर्टामध्ये येण्या अगोदरच कोर्टाच्या आवारामध्ये चक्कर येऊन खाली पडतो. संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील या 3 घटना बरेचसं काही सांगून जात आहेत. या प्रकरणामधून सुटण्यासाठी ही सुनावणी शक्य होईल तितकी लांबवायची, हा सर्व प्लॅनिंग वाल्मिक कराड आणि अन्य आरोपीकडून चालू असल्याचा दिसून येते. त्यामुळे काल 19 डिसेंबरला ही सुनावणी व्यवस्थितपणे चालू झालीच नाही. चालू होण्या अगोदरच आरोपींनी वेगवेगळे डाव टाकले. 10 सप्टेंबर 2025ला जी सुनावणी झाली होती त्यावेळेस देखील आरोपींनी असाच काही प्रकार केला होता. आरोपींनी टाकलेला हा डाव सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या लक्षात आला होता. त्यावेळेस उज्ज्वल निकम स्पष्टपणे म्हणाले होते, सर्व आरोपी D2 ऑपरेशन राबवत आहेत. त्या दिवशी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे सोडला तर सर्व आरोपींच्या दोषमुक्ती अर्जावरती सुनावणी पार पडली होती. त्या आरोपींच्या दोषमुक्ती अर्जाला उज्ज्वल निकम यांनी जोरदार युक्तिवाद केला होता आणि त्याचा कोर्टामध्ये विरोध देखील केला होता. जिल्हा न्यायालयाने वाल्मिक कराडचा दोषमुक्ती अर्ज आणि जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांनी त्यासाठी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. पण उच्च न्यायालयाने देखील वाल्मिक कराडचा जामीन अर्ज पूर्णपणे फेटाळून लावला. त्यामुळं वाल्मिक कराड आणि सर्व आरोपींनी आता सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनाच या खटल्यामधून हटवण्याचा पूर्ण प्लॅनिंग केलाय. त्याबद्दल कोर्टाने उज्ज्वल निकम यांना माहिती दिली. उज्ज्वल निकम यांनी कोर्टाला सांगितलंय, आरोपींनी जे काही सांगितलं त्याच्यात कोणतंही तथ्य नाही. आरोपीच्या वकिलांनी केलेला अर्ज फेटाळून लावा अशी मागणी केली, पण कोर्टाने अजून त्याच्यावरती कोणताही निर्णय दिलेला नाही. आता बघा आरोपींनी काय केलंय, सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना संतोष देशमुख केसमधून हटवण्याचा पूर्ण प्लॅनिंग केलाय.
त्यासाठी कोर्टामध्ये वकिलामार्फत अर्ज देखील केलाय, पण निकम यांना या प्रकरणामधून हटवलं जाऊ शकतं का आणि या बाबतीमध्ये अगोदर काय घडलं होतं ते देखील पाहू. अंजना गावित प्रकरणापासून ते खैरलाजी प्रकरणापर्यंत आणि 1993चा जो ब्लास्ट झाला होता त्या प्रकरणापासून ते मुंबईमध्ये झालेल्या 26/11च्या प्रकरणापर्यंत अनेक मोठ्या मोठ्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिलंय. त्यांच्या 30 वर्षाच्या वकिलीमध्ये 600पेक्षा जास्त गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा तर 37 आरोपींना फाशीपर्यंत नेलेलं आहे. त्यामुळं संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये देखील 25 फेब्रुवारी 2025ला विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची निवड झाली होती. पण त्याच्या काही महिन्यानंतरच भारतामध्ये लोकसभेच्या निवडणूक लागल्या. त्यावेळेस उज्ज्वल निकम यांनी भाजपामध्ये प्रवेश घेतला. याशिवाय त्यांना भाजपमार्फत लोकसभेचं तिकीटही देण्यात आलं आणि त्यांनी ती निवडणूकही लढवली. पण त्या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी उज्ज्वल निकम यांचा पराभव केला आणि ते खासदार बनू शकले नाही. तर आपल्याला सर्वांना वाटेल याचा आणि संतोष देशमुख या प्रकरणाचा काय संबंध, हे आता आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये समजेल. पुढे जुलै महिन्यामध्ये राष्ट्रपतीच्या कोट्यामधून त्यांची राज्यसभेवरती खासदार म्हणून निवड झाली. संतोष देशमुख यांच्या प्रकरणातील सर्व आरोपींनी उज्ज्वल निकम यांना हटवण्याची मागणी केली, पण हे उज्ज्वल निकम यांच्या बाबतीमध्ये पहिल्यांदाच असं घडलेलं नाही. गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये गँगस्टर आणि कुख्यात गुंडा असलेला विजय पालांडेने सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना त्यांच्या केसमध्ये कायम ठेवण्यासाठी विरोध केला होता. पालांडे या गँगस्टरने सत्र न्यायालयामध्ये याचिका दाखल करून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावेळेस उच्च न्यायालयाने पालांडेची ही मागणी ऑक्टोबर महिन्यामध्ये फेटाळून लावली होती. उज्ज्वल निकम यांनी त्याचा देखील जोरदार विरोध केला होता. आरोपीला असा वकील हटवण्याचा कोणताही अधिकार नाही. याच पालांड्याने या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यामध्ये उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि त्यामध्ये पुन्हा एकदा म्हणलं त्यांची राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाली, मग त्यांना सरकारी वकील म्हणून हे पद त्यांच्याकडे कायम कसं काय ठेवलं जाऊ शकतं, असा सवाल गँगस्टर असलेल्या पालांड्याने केला होता. पण त्यावरती न्यायालयाने अजूनही उत्तर दिलेलं नाही. जर एखादी व्यक्ती एखाद्या राजकीय पक्षाशी संबंधित आहे आणि त्या व्यक्तीला सरकारी वकील म्हणून काम करता येईल का, असा कोणताही कायदा नाही. जर एखादा सरकारी वकील एखाद्या राजकीय पक्षाशी कनेक्ट असेल तरी देखील त्याला खटला लढता येतो, पण त्यासाठी काही नियम आणि अटी आहेत. त्या अटी म्हणजे सरकारी वकिलांनी निस्वार्थ ही केस लढली पाहिजे. त्याच्यावरती कोणत्याही राजकीय पक्षाचा दबाव नसला पाहिजे. काही वेळा राजकीय पक्षांमुळे त्या वकिलावरती दबाव येऊ शकतो आणि त्याचा प्रभाव दिसू शकतो. सरकारी वकील हे कायद्याचं पालन करण्यासाठी आणि सार्वजनिक हिताचं रक्षण करण्यासाठी असतात. कोणताही व्यक्ती खासदार असला किंवा आमदार असला तरी देखील त्या व्यक्तीला वकील म्हणून काम करता येतं. पण जर एखादा सरकार विरोधामधला खटला असेल तेव्हा नैतिकतेचा प्रश्न निर्माण होतो. संतोष देशमुख या प्रकरणातील सर्व आरोपींना ठाऊक आहे, जर सरकारी वकील उज्ज्वल निकम जर हा खटला लढले तर त्यांना शिक्षा नक्की होणार आणि तेही फाशीची. त्यामुळे या प्रकरणातील सर्व आरोपींनी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना हटवण्याची मागणी केली, पण अजूनही उच्च न्यायालयाने त्याच्यावरती कोणताही निर्णय दिलेला नाही. असं पाहिलं तर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना संतोष देशमुख प्रकरण लढण्याचा पूर्ण अधिकार आहे.